की परवा एक मित्र म्हणला इतकी उथळ वागू नको. परवा एक मित्र म्हणला इतकी उथळ वागू नको, खूप अपेक्षा बाळा, इतकं बेसिक राहू नको. परवा एक मित्र म्हणला इतकी उथळ वागू नको, खूप आहेत अपेक्षा बाळा, इतकं बेसिक राहू नको. अशा कशा वाटतील त्या फिल्म्स मध्ये रमतेस. म्हणजे शाहरुखचे, मला आवडतो बुवा शाहरुख खान, तुम्हाला काय करायचंय आवड, तर ते टॉम हँक्स काढणार लगेच. अरे पण मला टॉम हँक्स पण आवडतो आणि मला शाहरुख खान पण आवडतो, काय प्रॉब्लेम आहे. अशा कशा वाटतील त्या फिल्म्स मध्ये रमतेस आणि वाटतील त्या नाटकाला जाऊन छान काय म्हणतेस. अशा कशा वाटतील त्या फिल्म्स मध्ये रमतेस आणि वाटतील त्या नाटकाला जाऊन छान काय म्हणतेस. पु ल वपू पाडगावकर बास करा आता, ही एक कॅटेगरी आहे बाय द वे. कारण आपल्याला म्हणजे लोकांना कळतंय असं लिहिणं म्हणजे काहीतरी बेसिक आहे. मला अशा लोकांचा खूप राग येतो. हे काय यार, पु ल वपू पाडगावकर बास करा आता, ग्रेस आणि जीएनचं गूढ जरा शोधा. 90sच्या गाण्यांमधून पुढे या ना जरा, 90sच्या गाण्यांमधून पुढे या ना जरा, क्लासिकलच्या मैफिलीत वा म्हणायला लागा. असं कसं पिकासोचं पेंटिंग तुला कळत नाही. ही एक आणखी डेंजर कॅटेगरी आहे, बापरे. असं कसं पिकासोचं पेंटिंग तुला कळत नाही, रसिक म्हणून घ्यायची बाळा खरंच तुझी लायकी नाही. असं कसं पिकासोचं पेंटिंग तुला कळत नाही, रसिक म्हणून घ्यायची बाळा खरंच तुझी लायकी नाही. चर्चाच एवढी झाली शेवटी मन माझं थकून गेलं. चर्चाच एवढी झाली शेवटी मन माझं थकून गेलं, रसिक व्हायच्या ओझ्याखाली एकदम असं वाकून गेलं. चर्चाच एवढी झाली शेवटी मन माझं थकून गेलं, रसिक व्हायच्या ओझ्याखाली एकदम असं वाकून गेलं. चांगलं काय वाईट काय हल्ली खरंच कळत नाही. चांगलं काय वाईट काय हल्ली खरंच कळत नाही. खरं सांगू मन हल्ली कशातच धड रमत नाही. चांगलं काय वाईट काय हल्ली खरंच कळत नाही. खरं सांगू मन हल्ली कशातच धड रमत नाही. प्रश्न इतके अति झाले जीव पार गुदमरला. प्रश्न इतके अति झाले जीव पार गुदमरला. माझ्या पुरताच मग प्रश्न माझा सोडवला. इन मीन सगळे मिळून 4 दिवस तर जगायचे. इन मीन सगळे मिळून 4 दिवस तर जगायचंय. त्यात वाकडं तोंड करून कशाला मग राहायचंय. इन मीन सगळे मिळून 4 दिवस तर जगायचंय. त्यात वाकडं तोंड करून कशाला मग राहायचंय. जाणकार आणि अभ्यासक ही विशेषणच मला नकोत, तुमची तुम्ही ठेवून घ्या. जाणकार आणि अभ्यासक ही विशेषणच मला नकोत. निखळ मनोरंजनाला असले कुठलेच हट्टी कप्पे नकोत. आनंदाच्या शोधात हे असले फिल्टर्स कशाला. आनंदाच्या शोधात हे असले फिल्टर्स कशाला. दाद देण्यात रमून जाण्यात हे असले अडसर कशाला. तसं सोपं असतं की चांगल्याला चांगलं म्हणणं. तसं सोपं असतं की चांगल्याला चांगलं म्हणणं, आतून भरून आल्यावर मनापासून कौतुक करणं. तसं सोपं असतं की चांगल्याला चांगलं म्हणणं, आतून भरून आल्यावर मनापासून कौतुक करणं. श्वासात सूर भरून घ्यावे डोळ्यांमध्ये रंग. श्वासात सूर भरून घ्यावे डोळ्यांमध्ये रंग. कवितेच्या मैफिलीत एखाद्या शोधत जावा आनंद. त्यामुळे पूर्वीसारखा आता मला मुळीच त्रास होत नाही. त्यामुळे पूर्वीसारखा आता मला मुळीच त्रास होत नाही, कारण आनंदाचा भागाकार मी मुळी होऊच देत नाही. पूर्वीसारखा आता मला मुळीच त्रास होत नाही, कारण आनंदाचा भागाकार मी मुळी होऊच देत नाही. रसिकतेची व्याख्या आता वर खाली होत राहते. रसिकतेची व्याख्या आता वर खाली होत राहते. प्रेक्षक म्हणून आनंदाने मी रोज आणखी समृद्ध होते. प्रेक्षक म्हणून आनंदाने मी रोज आणखी समृद्ध होते. वा.